सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आता तुझ्या बालका करवे न करवे भजते श्री कृष्ण गोविंद हरे राजा परिस्थितीने प्रश्न केलेला आहे. असे एखादी प्रेममय कथा मला सांगा,
कारण ती कथा ऐकल्याच्या नंतर माझ्या मनाला अतिशय समाधान प्राप्त होईल. गोकुळातल्या कथा आपण कालपर्यंत पाहिलेलो. काल भगवान मथुरेला गेले. ज्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकीला टाकलेलं होतं, त्या कारागृहामधून वसुदेव देवकीला सोडलं येऊन नाही बरं का. जे कारागृह होतं ते कारागृह परिपूर्ण सोडून टाकलेले. जे घर होतं वसुदेव देवकीला बंदी करायला टाकलेले, ते घर पाडून टाकलेले, भोई सपाट करून टाकलेले, काही ठेवलेले नाही. आणि भगवान कोणत्या अशा माळवंतावरती उभे. माळवंत म्हणजे आजच्या चालू जमाना आहे त्यांना समजणार नाही, पण जो पाटलांचा वाडा असतो अगोदरचा पूर्वी काळातला, तो जर वाडा आपण आज मी पाहिलो तर तो वाडा खूप उंचावर असतो आणि खूप मोठा वाडा असतो. किंवा काही काही ठिकाणी असं आहे त्या वाड्याच्या चारही बाजूला बुरुज असतात. बुरुज असं उंच असं माळवंत आहे. त्या उंच अशा माळवंतावरती भगवान गोपाल कृष्ण जाऊन थांबलेले. खिडकीमध्ये वाकून पाहतात आणि वाकून पाहत असताना ते गोकुळाकडे पाहत होते. ज्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण गोकुळाच्या दिशेनं पाहत होते तेव्हा त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू जमिनीवर पडत. उद्धव बाजूला उद्धवाने विचारलं, कन्हैया अरे क्यों रोते भैया, इतना दर्द तुझे क्यों हुआ, क्या है तेरे दिल में बता दे, क्या हुआ, क्या तुझे किसकी याद आती है, बताओ बताओ बताओ, तुम्हारे मन में क्या है बताओ. अरे काय रडाला, तुझ्या मनामध्ये काय सांग. गणयानं सांगितलं, उद्धवा मला माझ्या आईची आठवण येते रे. माझी आई सकाळी उठल्याच्या नंतर मला स्नान घालायची, गाईच्या गोठ्यामध्ये जायची, धार काढायची, पवित्र असं शुद्ध दूध माझ्या ओठाला लावायची आणि ते मी प्यायचं. उद्धवा हे उद्धवा, जेव्हा मी दूध पिऊन थोडासा बाहेर जाऊन अंगणात खेळायचा आणि लगेच यायचा, त्या काळी उद्धवा माझी आईनं लोण्याचा गोळा घ्यायचा, माझ्या मुखामध्ये टाकायचा. अरे मी खात नाही तेव्हा माझी आईनं स्वतःच्या पायावरती मला टाकायचं, माझ्या पायावरती मला टाकायचं. अरे तो गोळा मी खात नव्हता तेव्हा माझ्या आईनं माझ्या गालात दोन मारायची आणि तो लोण्याचा गोळा मला खाऊ घालायची. उद्धवा मला येऊन 5 वर्ष झाले रे. आता मला गोकुळ सोडून 5 वर्ष झाली. उद्धवा या 5 वर्षाच्या काळामध्ये अरे अजून आईच्या हाताचा गोड घास मला कधी खायला मिळालेला नाहीये. म्हणून माझ्या आईची आठवण येते. उद्धवा
माझ्या आईची आठवण. उद्धवा, ज्या काळी मी गाई घेऊन जायचो त्या काळी माझा पिता बाहेर यायचा आणि मला समजावून सांगायचा, बाळा कोणासोबत खोड्या करू नकोस. उद्धवा, माझ्या आईची काय हाल झावत असेल रे, माझ्या पित्याची काय हाल होत असेल. उद्धवा, अरे जो पेद्या होता, जो मंगल होता, वरद होता, वाकड्या होता, त्या सर्व गोपाळांना अरे मी चालोय लगेच परतून येतो म्हणून त्यांना वचन दिलंय. येऊन 5 वर्ष झाले रे उद्धवा. माझ्या आईचे हाल काय होत असतील उद्धवा, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येते. ऐका, उद्धवाला या गोष्टीचा हसू आला. अरे क्या भैया, तो क्या छोटा बालक है या नन्हा बालक है, माँ के याद में रोता है. अरे चुप, आईच्या प्रेमात रडायला तुका लहान आहेस तरी आता. आईची आठवण येते म्हणायला तुका लहानसा बाळ आहेस. काय बोलायला लागलास तू. कृष्णाने दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे. कृष्णाने सांगितलं, उद्धवा तुझ्या जीवनात तू कोणावरी तरी प्रेम केलास काय सांग. उद्धवा, प्रेमामध्ये काय दुःख असते, काय वेदना असतात, किती आठवणी असतात, अरे किती ध्यान असते. हे ज्यानं प्रेम केलंय ना उद्धवा, अरे त्यालाच माहिती. तू कधी कोणावर प्रेम करूनच पाहिलं नाहीस तर तुला आईचं प्रेम काय माहित आहे. तुला मित्रावर असलेले प्रेम काय माहित आहे. गोपिकावर असलेले प्रेम तुला काय माहित आहे. मग उद्धवाने कृष्णाला विचारलं, कन्हैया बात तो बहुत अच्छी करते हो, प्यार की बात करते हो, तुम्हारे दिल में उतना ही प्यार गोकुलवासी है, गोकुलवासियों के लिए है ना, तो जाओ ना फिर उसे मिलकर आ जाओ. अरे जा 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 कन्हैया जा. ऐसी बातें तुम किसके सामने करते हो, याद है ना. तुझे बोलायला लागलास कोणापुढे बोलतो तुला माहित आहे का. माझ्यासारख्या ज्ञानी उद्धवांपुढे तू असं बोलावं. कन्हैयानं सांगितलं, उद्धवा ऐक म्हणते, मी जायला हरकत नाही रे, मी आताही जाऊ शकतो, अंतर मोठाला आमचा नाही, पण गेल्याच्या नंतर मला येऊ देत नाहीत म्हणून मी जात नाही. तो असं कर, मी जाण्यासाठी पात्र नाहीये, कालच मी इथपर्यंत आलेलो आहे, पण तू जा. उद्धवाला असं का बोललं तर त्याला ज्ञानाचा अभिमान होता. आणि उद्धव म्हणायला लागला, अरे कशा काय त्या गोपिक आहेत आणि कशा काय त्या गोपाळ आहेत, अरे कशी तुझी आई आहे, कसा तुझा पिता आहे. कन्हैया मी जातोय. आणि लगेच त्यांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगून येतोय.
उद्धव निघाला. रथ उभा टाकलेला आहे. रथावरती उद्धव पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. आता रथ चालणार एवढ्यामध्ये कन्हैयाने हाक मारली. थांब उद्धवा, थांब थांब, अरे थांब उद्धवा, थांब. उद्धवाने सांगितलं का 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 कन्हैया का, अरे का थांब म्हणतोस कन्हैया, बोल बोल. कृष्णानं सांगितलं उद्धवा, तू जर असाच गेलास ना, तुला गोकुळात कोणी ओळखू शकत. काय केलं, आपल्या डोक्यावर असलेला जो मोराचा पिसारा होता, तो मोराचा पिसारा काढला आणि उद्धवाच्या डोक्यामध्ये ठेवला. अंगावरची घोंगडी काढली, उद्धवाला दिलं आणि उद्धव रथावरती बसलेले आणि आनंदाने भजन करत निघालेलं आहे. राधे राम राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम राधेश्याम म्हणत कोण निघालेलं आहे. मला माहित आहे तुम्ही गाता पूजेला 2 तास बसला. आता पुन्हा 2-2.5 तास बसायचं म्हणलं तर अवघड आहे. एवढी वेळ त्या बोलणार नाही. 5 तास कथा संपणार आहे. झोपू नका. राधेश्याम म्हणत कोण निघाले. उद्धव निघालेत बर का. समोरचे तर झोपू नका, मागचे झोपले. ऐका कोण निघालेले. उद्धव निघालेत. देवाचं नाव मुखामध्ये, तुम्ही कोणी झोपत नाही उगा चालू बर का. देवाचं नाव मुखामध्ये, उद्धव रथामध्ये बसलेले. रथामध्ये बसलेला उद्धव जेव्हा ज्या ठिकाणी गायी गोप आणि गोपिका आणि कन्हैया खेळलेलं होतं ना, त्या ठिकाणी गेलेले. ऐका उद्धवाला सर्वात पहिल्यांदा कोणी आडिलं तर त्याला म्हणतात काटे. काटे काटे तर माहिती आहे सगळे. हे काटे नाही बर का. बोरीचे काटे माहिती आहेत का सगळ्यांना. एक असा राहते, एक असा राहते. त्याला चहा प्यायला चला म्हणते. म्हणते कोण बोलणार म्हणले.
हे दोन काटे होते ना, हे दोन काटे पहिल्यांदा त्या उद्धवाच्या पितांबराला पकडले. पितांबराला पकडल्याच्या नंतर उद्धव विचार करायला लागलाय, काटा लागला म्हणजे आपला. आणि जेव्हा त्या काटेरी झाडासोबत उद्धवाचा संवाद झालाय का बरं काय, त्या काट्यासोबत उद्धवाचा पहिला संवाद झाला. उद्धवाने काठ्याला विचारलं, तुम्ही मला का अडकला? उद्धवाने सांगितलं, तुम्ही मला काय अडकलात? काट्याने सुंदर उत्तर दिलं, उद्धवा, तुझ्या ज्ञानाच्या घमांडीमध्ये तू ज्या गोपिकाला भेटायला चालास, ते ज्ञान तुझं फाटून चिंध्या होईल. आताही म्हणते, घर आपल्या जर आपण चांगल्या कामाला चालू, जर मांजर आडवं गेलं, लोक फिरून येते. बरोबर आहे ना? फिरून येते, अपशकून होऊ नये. पण याला काट्यानं सांगितलं, तुझ्या ज्ञानाच्या भरामध्ये चालास, ते ज्ञान तुझं परिपूर्ण चूर्ण होणार आहे. तुझं ज्ञान टिकणार नाहीये. पण उद्धवाला वाटलं, कुठं काठ्याला काय समजते, काय समजते. तुम्ही जर समोरचे माणसं बसले म्हणला, समजा मला तुमचं इथं चुकलंय, चुकते चुकणं असं नाही, एका ब्रह्मदेवाचा मुलगा नाही, प्रत्येकाचं चुकतंय. जर चुकलं, तुम्ही जर म्हणालात तर मी म्हणलं पाहिजे, बोलण्याच्या योगाच्या काळात विसरून गेले म्हणलं पाहिजे. जर मी म्हणालो तुम्हाला काय करते, तुम्ही तर ऐकणारे हो, त्याला काय म्हणतात, ज्ञान. आणि ज्ञानाचं गठोडं फाटून जाणार आहे. त्या काठ्यानं एवढं उद्धवाला सांगितलं. उद्धव पाहता पाहता पुढे जातात. पुढे गेल्याच्या नंतर सर्व गोपाळांचा मेळा एकत्र आहे. ज्या रस्त्याने रथ गेला होता, त्या रस्त्यावरती सर्व गोपाळ एकत्र बसलेले आणि एकत्र बसून कन्हैयाची आठवण करतात. कृष्ण जाऊन किती वर्ष झालं होतं? कन्हैया जाऊन किती वर्ष झाली होती? 5. बरोबर आहे, 5 वर्ष. 5 वर्षापासून गोपाळ कुणाची वाट पाहत होते? बर जाऊ द्या, आता नाव काय मला माहित नाही. ते म्हणले लाडक्या बहिणीचे पैसे कोणाला द्यावा म्हणून सगळ्या बहिणी विचार केल्या आणि महाराजाला अजून दिले नाहीत. बरं काय, बरं आहे, चांगल्या कामाला वापर केला, बरं चांगलं झालं, देऊन टाकल्या. ज्या दिवशी पैसे दिला त्या दिवसापासून तुम्ही कशाची वाट पाहला? बरोबर आहे. तो दिवस कधी येईल, तो दिवस कधी येईल मला सांगा. तुम्ही जर 1.5 महिन्यापासून वाट पाहत असाल, कलियुगातली माणसं जर 1.5 महिन्यापासून वाट पाहत असतील, तर प्रत्यक्षात ज्यांनी देवासोबत खेळलंय, देवासोबत बसलंय, उठलंय, जेवण केलंय, त्यांनी देवाची वाट पाहिली नसेल का हो? आणखीन सोपं करून सांगतो. एवढ्यापैकी एकादशी कोण कोण धरते? थोडस हात वरी करतात. हात वरी करू नका बरं का, थोडस. 1 2 3 4 17 18 20 15. ताई 2 बोट वरी करल्यात म्हणजे दोघेही धरत्या. बरोबर आहे, तेवढंच प्रेम राहू. बरोबर आहे, आम्ही दोघे पकडत्या म्हणत होते, फक्त एकच सांगायला. ज्या दिवशी आपली एकादश असते, इमानदारीनं सांगा, नंबर 1 तरी भाजी आहे केलेली, नंबर 1 कोणी बसली, खाऊ वाटते का?
एकादश आहे. काय त्या दिवशी एकादश आहे, खाऊ वाटत नाही. मला सांगा, ज्यानं जीवापाड आपलं जीव त्या कन्हैयाला लावलंय, तो देव निघून गेल्याच्या नंतर 5 वर्ष वाट पाहिली नसतील काय? पाहिले नसतील का? 5 वर्ष वाट पाहिली आहे का? रथ तिकडून रथ यायला लागला. अरे पाहिलं मधुमंगल उठून उभा राहिला आणि मधुमंगलानं पाहिलं तर रथ येतो. रथ असेल कोणाचा? अहो येऊन कुणाचा येणार आहे? ज्या कन्हैयानं मला सोडून गेलंय, ज्या कन्हैयानं सोडून गेल्यानंतर 5 वर्ष ओढून गेले, तोच कन्हैया 100% येत असेल. आला माझा मित्र, मला भेटणार आहे. आता मी त्याच्या गळ्याला पडणार आहे, माझ्या कन्हैयाला गळ्याला घालून खांद्यावर घेणार आहे, माझ्या कन्हैयाला घेऊन मी चौकडं फिरणार आहे. बघता रथ जवळ आला. रथ जवळ आल्याच्या नंतर रथाला जी बांधलेली चौकडून जी तटबंदी होती, ती तटबंदी काढण्यात आली. आतून उतरला तर उद्धव. मग सर्व गोपाळ म्हणायला लागले, अरे तू कोण आहे? हम पहचानते नाही. अरे तुला ओळखीत नाही, चल हाट बाजूला वळ. मग कन्हैया कुठे? कारण कान आता पोरगा नाही, राजा झाला होता. गोपाळाने विचार केला, आपला मित्र राजा झाल्यामुळं प्रधान एवढा सुंदर असेल. पाहता उद्धवाच्या रथावरती गेले, चौकडचा पडदा बाजूला केला आणि कोणीच त्या रथामध्ये दिसलं नाही. एवढे नाराज झाले गोपाळ. काही बोलू नका. काय कथा विनोद सांगायची नाहीत, पण तुमच्या म्हणजे ऐकण्याचं जे मन आहे ना, असं चलबिचल व्हायला. कोण नाराज झाले? मधुमंगल आणि गोपाळ. बरोबर आहे. किती नाराज झाले? तुमचे जावाई मुंबईला. कुठे जावाई? मुंबईला. आणि ते सांगायला, मामी मी या बुधवारी येणार आहे, उद्या काल्याला येणार आहे, मामी मी काल्याला येणार आहे. जावाई आलाच नाही. आला तर जावयाचा भाऊ. एवढाच आनंद राहील का? लई राग आला तर डेरा घालच्या तुझ्या गोष्टी. अरे एवढा राग आला त्या उद्धवाचा. मधुमंगल म्हणाला, येडा आहे म्हणलं तू, येडा. अरे तू आता राजा झालाय, आता तो मोठा झालाय, तो सर्व श्रेष्ठ झालाय. आपल्यासारख्या गरीबाला तो किंमत देईल काय? तो आपल्याला विचारेल. अरे एवढं मोठं पद तो भोगतोय. तो कन्हैया आहे, कन्हैया. अरे राहिला नाही पहिलाचा मित्र, तू राजा झालाय. ऐका, जावयाला पोळ्या करायचा बेत होता, पण नाश्त्यावर जशी सासू पाठवून दिली जावयाच्या भावाला, तसं त्या मंगलाने आणि त्या गोपाळाने त्या उद्धवाला सांगितलं, तू आमच्या डोळ्याच्या समोर सुद्धा थांबू नकोस, कारण इथून लवकर बाजूला. ऐका बरं, उद्धव पुढे गेलेला आहे. पुढे गेल्याच्या नंतर काही गोपिका होत्या. त्या गोपिकालाही असंच वाटलेलं आहे, आपला कन्हैया आलेला आहे, आपला कृष्ण आलेला आहे, आपला सखा आलेला आहे. अरे त्याला बोलावं, भेटावं. ही जी मनामध्ये इच्छा होती, जी आवड होती, त्या आवडीसाठी ते खाली आले. आणि या उद्धवाने काय केलं, त्या कृष्णाने दिलेले जे पत्र होतं, ते पत्र त्या गोपिकाला दिलं. ऐका, त्या गोपिकाने त्या पत्राचं काय केलं, पहिल्यांदा एक भाग केला, दुसऱ्यांदा 2 भाग केला,
त्यांच्या समोर ते पत्र फाडलं आणि फेकून दिलं. एवढं मोलाचं प्रेमपत्र होतं. ते प्रेमपत्र ज्या दिवशी त्या गोपिकाने फाडून फेकून दिलं, उद्धवाला समजलं ज्ञान कशाला म्हणतात आणि प्रेम भक्ती कशाला म्हणतात. पहिली गोपिका कोणाला टोचून बोलते? उद्धवाला. ते उद्धवाला बोलत नाही बरं काय, उद्धवाला अजिबात बोलत नाही. बोलते आपल्या मैत्रिणीला, पण घालून पहिल्याची कीर्तनात महाराज सांगत गेल्यात, सासऱ्याला शिवाय द्या जातं, पुत्र्यावर घालून देत होते. पहिल्यापासून प्रथा आहे बोलायची. काय म्हणते सखे, अगं पाय 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 त्या दिशेला पाय. तो त्या कोपऱ्यात बसलेला जो भोंगा आहे ना, भोंगा कसं आहे ग? दुसरी म्हणते अगदी 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 आपल्या कृष्णासारखाच आहे. कसं आहे? काळा आहे. मग तिसरी गोडन म्हणते असू दे ग काळा, पण गुणाने तरी चांगला आहे का? जेवढा दिसायला काळा आहे ना, तेवढेच गुण याचे काळे आहेत म्हणणार. तेवढेच बघ. शेवटी गवळण त्या गोपिकेने विचारलं, अगं एवढं लय टाकून बोलालीस, यानं केलाय काय? यानं कपट करून वालीला मारलाय, याने कपट करून बळीला मारलाय. ऐक म्हणले, जो गुण त्या भ्रमरामध्ये आहे ना, तोच गुण आपण ज्याला आपलं जीवन अर्पण केलंय त्या कथेत. काय करतो भुंगा? अगं वेडी आहे म्हणले, तुला माहित नाही का? म्हणजे भुंगा काय करतो? या फुलावर बसतो, मकरंद सेवन करतो, सेवन करणं झालं दुसऱ्या फुलावर जातो, त्याच्यातलं सेवन करणं झालं तिसऱ्या फुलावर जातो. अगं या काळ्या कृष्णाने काय केलंय? आपल्या सोबत तेच केलंय. काही दिवस गोकुळात राहिला. आईला आई वडिलांचं प्रेम होतं, त्यांचं प्रेम त्यागला, गोपाळाच्या संगतीत राहिला. आई वडिलांचं प्रेम काढून गोपाळांना दिलं. काही दिवस गोपाळामध्ये राहिला आणि गोपाळाचं प्रेम काढून गोपिकांना दिला. आणि तिघाचंही प्रेम तोडला आणि आपल्याला सगळ्याला सोडून आज खरंच वाईट वाटते बरं काय? थोडस विचार करा. आता 7 दिवस कथा झाली ना, तर उद्या कथा राहणार नाही. कथा राहणार नाही. एवढ्यापैकी किती लोकांना वाटते पिढ्या गेली, महाराज तोंड काळ झाला आजच्याला? वाटते का कोणाला? वाटते का? तेव्हा ते 105 वर्षाची आजी आहे, आजी सुद्धा टाटा वाटत नाही म्हणत का? का? किती दिवसाची ओळख झाली आपली? फक्त 7 दिवसाची. 7 दिवसाची ओळख जर माणसाला त्यागाव वाटत नसेल, तर त्या गोपाळ गोपिका आणि माता पिता जन्मोजन्मी देवाच्या संगतीमध्ये होते, त्यांचं प्रेम त्यागाव वाटल का? एक खरं सांगू का? कोणी असू द्या, खरं प्रेमच करू नये. खरंच करू नये का? खरं प्रेम देव कुणालाच करू देत नाही. खरं प्रेम देव त्यालाच करून देतो
ज्याच्यामध्ये त्या प्रेमाला सहन करण्याची ताकद आहे. ऐका बरं काय, खरं प्रेम देवावर साधू संतांनी केलं, देवाने त्यांचं वाटोळं केलं. जाळोनी संसार इलाज दादा आहेत बाजूला. इलाज दादा म्हणजे सामान्य माणूस नाही पण काही गाढा अभ्यास आहे, गाढा अभ्यास. हे जे कधी आमच्या भागात कीर्तनाला आले का, चौचरणीचं प्रमाण म्हणले गायक महाराज सगळे खाली. काय ते काय म्हणतो, मीरा जीवापाड प्रेम केली, मीराला विष प्यावं लागलं. जनाई जीवापाड प्रेम केली, मुक्ताई जीवापाड प्रेम केली, संत असून तोंडात मार खावा लागला. हे खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे. कारण खरं प्रेम माणसाला जमू देत, खऱ्या प्रेमात आठवणी असतात आणि त्या आठवणी माणसाला जगू देत. राधा गोपिका बोलायला लागल्या, अरे जसा हा मुंगा आहे अगदी तशा प्रकारचा खोटा कृष्ण आहे, खोटा नाही. अगं ज्यानं माईबापाच्या प्रेमाला जाणलं नाही तो आपल्यावर प्रेम काय करणार आहे, जाऊ दे चल हट. आणि तिथून पण त्या उद्धवाला हाकलून दिलं. ऐका, उद्धव जेव्हा तिथून बाजूला गेलेले, वृक्षाचे पाल, ज्याला पाला म्हणतो आपण, पाला पाचोळा, तो पाला पाचोळा त्या रथाला लागत होता. रथाला लागलेला पाला पाचोळा, त्या पाल्या पाचोळ्यामधून भजनाचा आवाज बाहेर येतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, उद्धवजी कोणतं भजन करत होते? हो ताईबाई अक्का, भजन कोणतं करत होते? वा वा, बरोबर ऐकलं बघा, पुढं बसले. आणि उद्धव जेव्हा हे भजन करत होते, त्यांच्या मुखावरती पालना पाचोळ्यातून जे भजन येत होतं ते कोणतं होतं? जाऊ जाऊ का हो, थोडं लक्ष द्या. तुमच्या पतीचा पाळणा, तुमच्या पतीचा पाळणा लहानपणी त्याच्या आईनं हलवलाय,
का त्याच्या बायकोच्या सासून? बायकोच्या सासून. हा, बायकोच्या सासून. हा, हे आई ना म्हणाले, हे बायकोच्या सासून म्हणाले. प्रश्न कसा आहे, तुमच्या पतीचा पाळणा लहानपणी त्याच्या आईनं हलवलाय का बायकोच्या सासून? बायकोच्या सासून, त्याच्या आईनं नाही. त्याची आई म्हणजे कोण होय? दोन्ही एकच. तस जे भजन उद्धवाचं चालू होतं तेच भजन कोणाचं चालू होतं? पान भजन करत होते. पान. आता काही लोकांना खोटं वाटते, इलाच महाराज बसू नये. काही माणसाचे हाड भजन करत होते. माणूस म्हणणे बरं काय, काही संतांचे हाड भजन करत होते. हाड. आपलं तोंड कर म्हणलं ते खराब करते माणूस. कसं काय? पापानं शिवलं. पापानं शिवल्यामुळं ते उघडत नाही मला. पण म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, वृक्ष वल्ली आम्हा पानं भजन करायचे. आणि पाहता पाहता आता गोकुळ या गावामध्ये गेलेले. सुद्धा कथा पाहायची बरं का. गोकुळ गावामध्ये गेलेले आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर काही मुलांना त्या उद्धवाने विचारलं, अरे 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 छोट्या, मला सांग नंद राजाच्या घरला रस्ता कोणता जातो? त्या गावातल्या मुलानं सांगितलं, नंद राजाला घर नाही. काय? वाडा आहे. काय? वाडा आहे. वाडा. जाऊ दे म्हणले, असेल वाडा किंवा घर, पण मला सांग त्या वाड्याला रस्ता कसा जातोय? लहानच होतं पण हुशार होतं बरं काय. लहान होतं पण हुशार होतं. त्यांना सांगितलं, उद्धवजी या 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 माझ्या सोबत या, माझ्या सोबत या. त्याला जवळ जवळ बोलवून नेलं आणि मारुती इतक्यामध्ये वाडे गावच्या बस स्टँड इतक्यामध्ये एक बारीक झरा होता. त्या मुलानं सांगितलं, उद्धवा अरे हा पाण्याचा झरा, त्या पाण्यातील झराच्या दिशा ज्या ज्या दिशाने गेलेले आहे, हा फक्त तो झरा सोडू नकोस. जर तू हा झरा सोडला नाहीस तर तुला वाडा दाखवून दे. झरा कशाचा होता माहितीये का? कृष्ण गेलेल्या दिवसापासून गाई, गोपी आणि आई कोण कोण? गाई, गोपी आणि आई. गाई, गोपी आणि आई 5 वर्षापासून नंद राजाच्या अंगणामध्ये जाऊन रडत होत्या. किती वर्ष? 5 वर्षापासून वाड्यामध्ये जायच्या. गाईही रडायच्या, गोपीही रडायच्या आणि आईही रडायची. ऐका, या तिघांच्या अश्रुधाराने निर्माण झालेला झरा होता. आणि तो झरा नंदराजाच्या वाड्यापासून ते गावातल्या गल्लीपर्यंत येत होता. जर तुम्ही कधी गोकुळला गेला, तुम्ही आजही विचारा, जर गोकुळामध्ये बोर मारला आणि तो बोर जर 20 फुटाच्या खाली गेलेला असेल तर आजही पाणी खारट लागते. म्हणून त्याला प्रेम म्हणतात. त्याला काय म्हणतात?
प्रेम म्हणतात. जाऊन किती वर्ष झाली? आजही पाणी खारट लागतंय. अश्रू कोणाचे? गाईचे. अश्रू कोणाचे? गोपीचे. आणि अश्रू कोणाचे? आईचे. म्हणून जगाचा श्राप घेतल्याने काही होत नाही, पण माणसानं ती आई नवऱ्याची असो किंवा आपली असो शाप कधी घ्यायचा का? ताकद आहे त्या आईमध्ये, तिच्या ताकद आहे त्या प्रेमात. जात 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 उद्धव नंद राजाच्या वाड्यात गेले. नंद राजाच्या वाड्यामध्ये गेलेला उद्धव शांतपणे उभा आहे. आणि ज्याने उद्धवाला नेऊन सोडलं होतं तो मुलगा म्हणाला, उद्धवा अरे पाहिलंच काय की बुद्धी झालेली माँ किसकी है? वो तो मेरे कन्हैया की माँ है रे, वो तो मेरे कन्हैया की माँ है. काय करतो केशवदाना माहितीये का? भावली केली होती. भावली काय केली होती? भावली. भावली करून त्या भावलीला आपल्या राजवाड्यामध्ये पाळणा बांधून त्या भावलीला त्या पाळण्यात टाकायची. त्या पाळण्यात टाकायची आणि तो पाळणा हलवायची. मुलगा निघून गेला याचं भान नाही. लेकराच्या प्रेमामध्ये एवढी पागल झालेली आहे. उद्धव बाजूला उभा टाकलाय आणि बाजूला उभा टाकलेला उद्धव यशोदा माकडे पाहतो. अरे रिकामा पाळणा हलवीत होती. आणि ज्यानं सोबत केला होता त्यानं सांगितलं, उद्धवा पाहिलंच ना दृश्य मातेचं प्रेम. उद्धवाने आपली अंगुठी आपल्या तोंडात धरला शांत. ऐका, यशोदा मातेने विचारलं, अरे अरे अंगणात कोण आहे? माझ्या दारात कोण आलेले? ऐका यशोदा माता काय म्हणते. शांत 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 व्हा. शांत शांत व्हा. शांत व्हा. माझा कन्हैया झोपलाय. शांत व्हा. अरे बोलू नका. माझा बाळ झोपलाय. येऊ नका. बाळ जर उठला ना तुम्हाला काम धंदा करू देणार नाही. आई का? 9 महिने 9 दिवसाची तू वारी कशी केली. संकट तुझला आले सदराला बांधून आई ती उद्धवाला म्हणते, अरे ऐक ऐक इथं लोरी करू नका. माझा बाळ झोपलाय. उठेल उठेल. तेवढ्यामध्ये नंद राजा हातामध्ये काठी घेतलेले आणि लग्नात नंद राजा आत येताना उद्धवानी पाहिलं आणि सोबत जो मित्र गेला होता त्याने सांगितलं, उद्धवा अरे समोरून येणारा कोण आहे? तू पाहिलास का? हाच कन्हैयाचा पिता आहे. आणि का लंगडतो तुला माहित आहे? हा का लंगडतो तुला माहित आहे का? ऐका, ज्या दिवसापासून कृष्ण गोकुळचा त्याग करून गेलेला होता ना त्याच दिवशी नंद बाबांनी पायातले जोडे काढून फेकून दिले होते. ऊन पडल्याच्या नंतर नंद बाबा बाहेर जायचे फिरायचे आणि कोणीतरी नंद बाबाला विचारलं, अहो एवढ्या उन्हात तुम्ही का करता? का फिरता? ऐका, सावली आल्याच्या नंतर नंद बाबा शांत बसायचे, पण जेव्हा मोठं कडक असं ऊन पडलं नंद बाबा मुदामच्या राजवाड्यातून बाहेर पडायचे. गोकुळातल्या लोकांना विचारलं, नंद बाबा अरे बाहेर तरी उन्हाचा तडाखा आहे, एवढं किर ऊन पडलेले, अरे बाहेर निघा वाटत नाही, झाड वाळायला लागले आणि अशा उन्हामध्ये तुम्ही
का बाहेर फिरता? नंद राजाने उत्तर दिलेले आहे का? नंद बाबा म्हणतो, अरे गोकुळवासी हो, तुम्हाला माहित नाही रे, माझा बाळ उन्हामध्ये खेळायला गेलाय आणि त्याला मी शोधतोय. जर माझे पाय एवढे पळत असतील तर माझ्या कन्हैयाचे पाय तर फुलासारखे कोवळे, माझ्या लेकराचे पाय किती पळत असतील, म्हणून मी माझ्या लेकराचा शोध घेतो. नंद बाबाच्या पायाचे कातडे उलटे निघून गेले होते. जेव्हा उद्धवाने पाहिलं ना, उद्धवाने पाहिल्याच्या नंतर डोळ्यात अश्रू गळू लागले. काय करावं म्हणले, ज्ञान काय करावं, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, पण सांगाव कुणाला? गोपाळाला सांगाव तर ऐकायला तयार नाही, गोपिकाला सांगाव तर ऐकायला तयार नाही, गावातल्या लोकांना सांगाव तर तेही मानायला तयार नाही. यशोदा मातेकडे पाहिलं तर यशोदा मातेचे हाल ये, नंदराजाकडे पाहिलं तर नंदाचे हाल ये. काय करावं? ऐका, नंदराजाच्या वाड्यावरती 10 माकडं बसलेली होती. नंदाच्या महालावरती काय बसली होती? आठवण करा, मी चहा पिऊन येतो. काय बसली होती? माकडं. किती होती? 10 होती. आता ऐका, तुम्ही ऐकायला चहा पिणार नाही, पुन्हा बघू. 10 माकडं 5 वर्षापासून अन्न खात नव्हती. किती वर्षापासून? 5 वर्षापासून अन्न खात नव्हती. उद्धवाला सहन झालं नाही. उद्धवाने त्या माकडांना विचारलं, अरे तुम्ही 10 वर्षापासून इथं काय करता? आता ती माकडं कोण होती याचा विचार सुरू अलग आहे. ती अन्न का खात नव्हती? फक्त एवढं सांगतो, अरे 5 वर्ष निघून गेले, आमच्या मुखामध्ये एकही अन्नाचा कण नाही. कोण म्हणतंय? तर माकडं एखादं धरत असतील, तर माकडं सुद्धा धरत असतील, आपण बीपीटी हाणावं का ना लावू? भांडणं झाले तर किती होऊ द्या, एकादशीच्या दिवशी घरात अन्न शिजवायचंच नाही. नाहीतर तुमच्या हाताने नवऱ्याला लेकराला पाप करायला बघा. तुम्ही एकादशीच्या दिवशी म्हणावं का, तुमच्या रोज एकदा पाया पडतो म्हणा किंवा नका पडावं म्हणावं मी. पण एकादशीच्या दिवशी तुमच्या 3 टाइम पाया पडतो, पण स्वयंपाक करायचा नाही घरी. का? 5 वर्ष माकडं उपाशी होती तर मेली नाही. बोल. 5 वर्ष उपाशी होती, काही झालं नाही. ऐका, उद्धवाने त्या माकडाला विचारलं, तुम्ही 5 वर्षापासून का उपाशी आहात? ऐका, प्रेम कशाला म्हणतात? गोपी संवाद केवळ प्रेमासाठीच आहे. त्याला स्पेशल 3 तास लागतात. त्याला फोन आला घरात. माकडाला उद्धवाने प्रश्न केला, तुम्ही 5 वर्षापासून का उपवासी आहात? उत्तर आहे का माकडाचं? उत्तर माकडाने सांगितलं, अरे ज्या घरची मालकीन जर अन्न खात नसेल तर त्या घरच्या माकडाने अन्न खाऊ नये, म्हणून उपाशी हो. म्हणून आलं का लक्षात? कोण अन्न खाली नाही? कोण? मालकीन अन्न खाली नाही, म्हणून त्या माकडानं सांगितलं, ज्याची मालकीनच अन्न खात नाही
तिच्या सहवासात राहणारे कसे खातील? चला पुढं. उद्धवाला सण झालाय. उद्धवाने पाहता 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 गाईच्या गोठ्यात गेलाय. गाईच्या गोठ्यात का गेला? एक संत होऊन गेले आणि तुम्हाला एक मंत्र दिलाय त्यांनी. गोपाला गोपाला पुढं काही जमना मला. आता उद्धव कुठे गेले? घरला. गाईच्या ऐका, जर आपल्या घरी गाय असतील तर चांगली गोष्ट आहे. जर नसतील तर सकाळी सकाळी जायचं आणि गाईच्या शेणामध्ये आपले 5 बोट बुडवायचे. ऐका बरं का, त्याच्याने काय होते? लक्ष्मीचं दर्शन होते. दर्शन होते, लक्ष्मीचं दर्शन होते. जर आपल्या आसपास कुठं बाजूला जर गोमाता असेल तर त्या गोमातेचं जे गौतर असते ना ते आणायचं आणि जे स्नान करायचं आपलं भांडार राहते, हा भांडार राहते. अजून काय ऐकायला नाव दुसरं आत्ताच फॅशन बकेट, हिटर. त्या हिटर मध्ये थोडस टाकून द्यायचं. त्याच्याने काय होते? दररोज चंद्रभागेची स्नान केल्याचं पुण्य मिळते. दुसरी गोष्ट आहे का, सकाळी उठल्याच्या नंतर जर गाय गरीब असेल नाही तर मी सांगायला तुम्ही सकाळी जाल ते गाय मारकी राहील. सांगला होईल का? सकाळी जायचं, त्या गायीच्या पाठीवरून हात फिरवायचं, बारीक सुरीक केलेले पाप सगळे जळून जातात. तुम्ही मला बारीक सुरीक पाप कसे राहतात? चलता चलता
भंडाऱ्याचं जेवण झालंय, चलता चलता आपण खाली बघून चलता का रस्त्याला? रस्त्याला बघत्या, बरोबर आहे. पायाखाली किती मुंग्या मेली असतील माहितीये का? अजिबात नाही. मुंगी मेली म्हणजे पाप झालं का नाही? मग ते पाप आपल्या डोक्यावर बसलं का नाही? असले पाप जळून जातात. काय केल्याने? काय केल्याने? हा, भंडाऱ्यातलं वरण पिल्याने, बरोबर आहे. गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने. ऐका, गाईचं शेपूट राहते ना, शेपूट, जे गाईचं शेपूट आहे, तुम्ही दिवसात गाय कधीही भेटू द्या, त्या गाईचं जे शेपटी आहे, ते शेपटी एकदा जर आपल्या डोक्यावरून फिरवलं तर 7 गंगेचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते. किती? किती? 7 गंगेचं पुण्य केल्याचं फळ प्राप्त होते. आता ऐका, दिवाळीच्या काळामध्ये जे 5 दिवस गायला ओवाळतात, बरोबर आहे. दिन दिवाळीने गाय म्हशी गायलाही ओवाळतात, बैलालाही ओवाळतात. कधी? दिवाळीला. आणि म्हशीला ओवाळतात. दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी. आता ऐका, नाही तुम्ही लोकांच्या ओवाळत जाऊ नका. गायला बैलाला ओवाळतात मी तर तुम्ही हसून द्या, मला तसं काय म्हणायचं नाही. ऐका, या 5 दिवसामध्ये गायीच्या गोट्यामध्ये त्या 5 दिवसामध्ये गायीच्या तुपाचा जर दिवा लावला गायीच्या गोट्यामध्ये, तर दररोज 100 यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. किती? 100. 1 काढून 3 शून्य, बरोबर आहे. हा, 1000 होते. मला काय माहित नाही. 100 यज्ञ केल्याचं पुण्य होते. ऐका, गाईला जर आपण दररोज एक घास अन्न टाकलो, जे महादेवाचे किती रुद्र आहेत? 11 का 12? तर 12 रुद्राचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. ऐका, एवढा फायदा आहे. उद्धव कुठे गेले पहिल्यांदा? गाईच्या. आता कळालं. ऐका, गाईच्या गोट्यात गेल्याच्या नंतर नंदराजाच्या घरी किती गायी होत्या? 9 लाख. गायी किती होत्या? 9 लाख. ऐका, त्या 9 लाख गायीमधून 9 गायीला एकड बांधलं, 9 गायीला एका बाजूला बांधलं आणि 9 लाख गायीला एका बाजूला बांधलं. पहिल्यांदा उद्धवानी जाऊन त्या गायीला विचारलं, हे गोमाते, तू दूध देतेस का नाही सांग. ऐका बरं का, त्या 9 लाख गायीनं सांगितलं, आम्ही एकही थेंब दूध देत नाही. मग उद्धवानी विचारलं, एकही थेंब दूध का देत नाही? ऐका बरं का, त्या गोमातेनं उद्धवाला सांगितलं, ज्या कन्हैयानं आमचं दूध पिलंय, तो दूध पिणारा कन्हैयाच जर गावात नसेल तर आम्ही दूध कोणासाठी द्यावं? अहो, आपल्या गावामध्ये आपली आई बी गेली, आपला पिताही गेलाय. बायलेकीला वाटते का नाही कोणासाठी जाऊ? येते बायलेक, येत नाही असं नाही, असं जीव मुठते येऊ, पण अंतःकरणात येऊ वाटत नाही. उद्धवाला त्या गोमातेनं उत्तर दिल्याच्या नंतर, उत्तर ऐका, उद्धव
गोमातेला विचारलं तुझ्या वासरासाठी तू दूध देतो का नाही बोल. गोमातेनं सांगितलं या प्रश्नाचं उत्तर तू त्या वासरांना जाऊन विचार. कुणाला विचार? वासरांना जाऊन विचार. ऐका, उद्धव या 9 लाख गायीपासून बाजूला गेले, वासराच्या रांगेत गेले. वासराच्या रांगेत गेल्याच्या नंतर उद्धवाने त्या वासरांना विचारलं, अरे बाबा तुम्ही आईला पीत नाही का आई तुम्हाला दूध देत नाही? ऐका, त्या वासराने सांगितलं आमची आई आम्हाला दूधही देते, आम्हाला पिवाव पण वाटते, पण जो आमच्या बरोबरीला खेळायचा राहायचा आमच्या मध्ये राहायचा तो आमचा कन्हैया निघून गेल्यामुळं आम्हाला दूध प्यावं वाटत. काय छोटे छोटे गाई छोटे छोटे बाळ छोटासा ज्याची त्याची मैत्री राहते. पहा तुम्ही आता आहे बघा, एकदा माणसाचं वय लहान असते, ती लहान लेकरं आहेत, ती लहान लेकरं तरुण माणसात कधीच खेळत नाही. ते कोणासोबत खेळतात? आणि म्हाताऱ्या म्हाताऱ्या 2-4 आज्या असतील किंवा आज्या असतील किंवा आजी आजोबा असेल किंवा आजी असेल, ते कोणासोबत बोलत राहतात? त्यांच्या बरोबर आहे, बरोबर आहे. तरुण माणसाचं बारक्यासोबत बी जमणार, म्हाताऱ्यासोबत बी जमणार. पण ऐका, जे बारके राहतात ते म्हाताऱ्यासोबत राहतात, म्हणून सगळे आज्या नातू सांभाळतात. बरोबर आहे का नाही? का सांभाळतात? तर ते बोलणं एक राहते. बरोबर आहे का नाही? आजीलाही बोलता येणार, नातूलाही बोलता येणार, तेच जमते. या बारक्या बारक्या वासरानं सांगितलं, अरे आमचा कन्हैया जर निघून गेला असेल तर मला सांगा, आम्ही कोणासाठी दूध प्यावं? चला पुढं. ज्या 9 गायी होत्या ना बाजूला बांधलेल्या, त्या 9 गायीकडे उद्धव गेले आणि त्या 9 गायीला उद्धवाने विचारलं, तुम्ही दूध देता? त्या 9च्या 9 गायीनं सांगितलं, आम्ही दूध देता. मग उद्धवाने विचारलं, या 9 लाख गायी दूध देत नाहीत आणि तुम्ही 9 जणी का देता? आपल्या डोक्यात काय आलं असेल? आपल्या डोक्यात एकच आला असेल, वसुदेव देवकीसाठी. बरोबर आहे? नाही बरं काय,
त्या गायीने दिलेले उत्तर सुंदर आहे. ऐक म्हणले उद्धवा, जर चुकून माझा कन्हैया, जर चुकून माझा कृष्ण माझ्या घरी आला, या नंद राजाच्या घरी आला, तर त्याला दहीदूध कायाची सवय. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी दूध देत नाहीत, सगळे आटून गेलेले. सांग, आम्ही जर दूध दिलो नाही तर माझा कन्हैया उपाशी जाईल आणि त्याला लोणी खायची सवय, म्हणून दूध देतो. ऐका, तोच उद्धव पुढे गेले आणि पुढे जाऊन हाच प्रश्न त्या 9 गायाच्या 9 बछड्याला केला. 9 बछड्याला प्रश्न केला, अरे सांगा, तुम्ही मातेला का पिता? तुमच्या बरोबरीला असलेले 9 लाख बछडे पित नाहीत, तर तुम्ही का पिता सांगा. तुम्ही का पिता सांगा म्हटल्याच्या नंतर त्या 9 बछड्यानं सांगितलं, उद्धवा, अरे आम्ही जर आमच्या आईचं दूध प्यालो नाही तर कदाचित आईचा पाना करपून जाईल आणि आमचा मित्र उपाशी जाईल, म्हणून पितोय. आता तिथं उद्धव निघाले, दिवस मावळलाय. गोकुळ सोडले, उद्धव बाहेर निघाले. बाहेर निघाल्याच्या नंतर त्यांना एक कोकिळा दिसली. कोकिळा माहित आहे ना? इथं बसून म्हणणे, पण हे गाणं म्हणल्यावर तुम्हाला सगळ्याला माहित राहते त्या कोकिळेचं. बरोबर आहे, लता मंगेशकरनं सुंदर गाणं गायले त्या कोकिळेचं. ती कोकिळा एवढी सुंदर गायन करीत होती, पण कृष्ण निघून गेला तर कावळ्यासारखी गायला लागली. त्या कोकिळेला विचारलं, अगं तुझा तर स्वर एवढा सुंदर आहे, एवढा कंठ सुंदर आहे, सांग तू असं कावळ्यासारखं का गातेस? त्या कोकिळेनं सांगितलं, त्याच्यावर माझं प्रेम आहे. अरे मी गायल्याच्या नंतर ज्याला ऐकावं वाटतंय, ऐकणाराच निघून गेलाय, सांग कोणासाठी ग? पुढे गेलं. पुढे गेल्याच्या नंतर यमुनेचे कट लागले. यमुनेचं संपूर्ण पाणी आटून गेलेलं होतं. यमुनेचं पाणी एकत्र आलं आणि एकत्र आलेल्या पाण्याला उद्धवाने जाताना शेवटचा प्रश्न विचारला, अरे तुम्ही तरी दोन्ही थडी भरून जात होता, सांगा का आटलात? त्या यमुनेच्या पाण्यानं सांगितलं, अरे उद्धवा, दररोज कृष्णाला भेटण्यासाठी गोपिका येत होत्या आणि त्यांचे चरण स्पर्श माझ्यामध्ये होत होतं. कृष्णाच्या संगतीत खेळायला गोपाळ येत होते, त्यांचे पाय माझ्यामध्ये पडून धूळ पवित्र होत होते. आणि कृष्णाच्या संग गायी येत होत्या, गायी पण या पाण्यामध्ये येत होत्या, त्याच्याने माझं पवित्र पण येत होतं. आणि या सगळ्याच्या संगतीनं देव येत होता आणि मला शुद्ध करीत होता. म्हणून आनंदाच्या बहरामध्ये मी परिपूर्ण असं फुलून वाहत होते. आता मला सांग, तोच आला नाही तर मग आनंद कुठून येईल? संपलं काय गेलं बघा. खोटं बोलायचं नाही, इमानदारीनं. तुम्हाला देवळची शपथ घेऊन विचारलं, तुम्हाला जास्त आनंद तुमची बहीण घरी आल्यावर होते कसं होते? कोणाची? आपली बहीण घरी आल्यावर आनंद जास्त होते का? हा बरोबर आहे, कबूल झाले. आपली आल्यावर आनंद होते, त्याची आल्यावर जरा होत नाही. तसं आपले पण निघून गेलाय, सांग कोणासाठी वाहू? उद्धव निघून गेले महाराज, आपली वेळ संपत आली. थोडस आता आपल्याला डायरेक्ट सुद्धा चरित्र पाहायचं. मैं तो राधा राधा गाऊं, मैं तो राधा राधा गाऊं,
आता एवढ्यापैकी कोणी उत्तर द्या. कृष्णाची आणि सुदामाची पहिली भेट कुठे झाली होती? कोपऱ्यात पासून असं हात करा. आम्हाला काय माहित मिळाली का? मला वाटलं तुम्ही 100% भागवत वाचिले. संदीपन गुरुच्या बरोबर आहे. आता ऐका, संदीपन ऋषीची होती तिथं कन्हैयाची भेट झाली आणि त्या संदीपन ऋषीच्या ठिकाणी कृष्ण आणि कोण राहत होत? सुदामा. बरोबर आहे, कृष्ण आणि सुदामा. सुदामाला जी दारिद्र्य आली ते कशामुळे आले? मोकळ्या मनानं सांगा. काही नाही, मी सांगतो. काय चोरून खाल्यामुळं? बरोबर आहे. हा, मला असं म्हणतात 3 लोकांचं खाऊ नये. एक गावचं, 2 भावाचं आणि 3 बायलेकीचं. तुम्ही लय नाराज होता बघा कधी कधी. नंतर जर कशी साडी घेतली का तर नाव ठेवायचं नाही. आपण लगेच नाव ठेवूया. पण थोड कलर मध्ये नाव ठेवायचं नाही. थोडी नाव ठेवायचं. बायली काही जरी दिली तर ती कोण? बायले. काय बायली शेणी दिली होती कोण? गुरुमातेने. बरोबर आहे. थंडीचा दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ते चिनीनं कुठे ठेवली होती? झाडावरती. बरोबर आहे, झाडावरती ठेवली होती. भूक कुणाला लागली? भूक कुणाला लागली? मला. हा, सुदामाला लागली, मला नाही बरं का. भूक सुदामाला लागली आणि सुदामाने ती चणे खाऊन टाकली. ऐका, चणे खाऊन टाकले. चणे खाल्ल्याच्या नंतर देवाने त्याला शाप दिला. असंच का? होत आहे असंच की नाही? बरोबर आहे बरं का. बऱ्याच लोकांच्या डोक्यात येत बसलोय. गुरुबाईनं चेने दिली. कृष्ण बाजूला होता. थंडीचे दिवस होते. थंडीमध्ये पापड चणे चांगले लागतात म्हणून खाऊन टाकलं. आलं नाही. चोरून सुदामानं चणे खाल्लेलं नाही. एवढी एक कथा सांगतो बस. ऐका, संदीपन ऋषी होते. त्यांच्या घरी भृगु ऋषी आले होते. कोण? आता नाही. भृगु ऋषी आले होते. कोण आले होते? कोण? भृगु ऋषी आले होते. आल्याच्या नंतर भृगु ऋषीनं संदीपन ऋषीच्या पत्नीला दान मागितलं. काय मागितलं? दान. मला भूक लागलीये, काहीतरी खायला द्या. आता काहीतरी खायला द्या म्हटल्याच्या नंतर त्या मातेने सांगितलं माझ्या घरी काहीच नाही.
काय नाही, काहीच नाही वाढायला. पण भृगु ऋषी हुशार होते. भृगु ऋषीनं सांगितलं त्या कोपऱ्यात चेने आहेत म्हणलं, कोपऱ्यात चेने. मला नाही म्हणतोस, ऐक म्हटलं, हे चणे जो कोणी खाईल तो अष्टदानेंद्रिय होईल. परिणाम आहे का? परिणाम आहे का? थोडंच नाही पण सावध आहे का, झोपू नका. त्याच दिवशी त्याच झोपडीमध्ये चोर आले आणि ते चेन्याची त्याला काही भेटलं नाही. ते चेन्याचं टोपलं घेतली, गाठोडी घेतली, पळायला लागले. जेव्हा पळत होते रस्त्यामध्ये गेले, रस्त्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी चापडून पाहिलं, सोनं आहे का, चांदी आहे का, पैसा आहे काय म्हणून विचार केला आणि चापडून पाहिलं, त्यात चेने दिसले आणि ते चेने त्यांनी फेकून दिले. ते चेने परत घरी आले. दुसऱ्या दिवशी गुरुमातेनं तेच चणे कृष्णाला आणि सुदामाला खाण्यासाठी दिली. ऐका, मित्र कसा असावा जीवनात, कसा असावा मित्र. चण्याचं टोपलं आहे पण हे कृष्णाला माहित नाहीये, पण कोणाला माहित आहे? सुदामाला माहित आहे. कारण हे जे चणे आहेत कशाचे? भृगु ऋषीच्या शापाचे. जर माझा मित्र हे चणे खाला तर माझा मित्र कसा होईल? भिकारी होईल. माझा मित्र अष्टदानेंद्रिय होईल. त्या चण्याची बातले जे गठोडं आहे ते गठोडं काढून घेतलं आणि धावत 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 रानामध्ये गेला. रानामध्ये गेल्याच्या नंतर कृष्ण मागे येतोय आणि सुदामा पुढे. अरे पाहता पाहता पुढे गेला. पुढे जात 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 एका ताडाच्या झाडावरती, उंचाच्या झाडावरती गेला, जेणेकरून कृष्णाला त्या झाडावरती चढता येऊ नये. कृष्णाने प्रयत्न केला पण त्या झाडावर चालता आलं नाही. मग कृष्ण बाजूला गेला आणि सुदामा आनंदाने माझा मित्र सुखी असावा, त्या मित्राचं दुःख माझ्या नशिबी यावं, माझ्या नशिबी यावं, माझा मित्र सुखी असावा म्हणून देव येण्याच्या अगोदर सुदाम्याने संपूर्ण चणे खाऊन टाकले. आपलं मोबाईल असं गच्च व्हायला नाही. फेसबुकला एवढे मित्र आहे, एक सुद्धा कामाचा, एक सुद्धा नाही. अरे मित्र असावा. सुदाम्यानंतर जर मित्र कोणी केला असेल या महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मित्र केले. आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे. शिवाला जीव देणारा मित्र आहे. शिवाला राज राज काय घाबरता राज? अहो माझ्यासारखा मित्र असताना काय घाबरता राज? अहो त्यांना तुमचा अंगर का, त्यांना तो तुमचा दिलातो, अहो त्यांना तुमची ती तलवार. जातो की मी भेटायला. अरे गेला शिवा काशी पुन्हा परत आला नाही. मित्र असावा. गद्दार मित्र नक्कीच गद्दार मित्र नक्कीच जो पीठ पीछे वार कर दे. हजारों दिन की दोस्ती एक पल में चकनाचूर कर दे. अरे गद्दार मित्र नसावा, मित्र एकच असावा पण विश्वासू असावा. मित्र एकच असावा पण पाठीमागे निंदा करणारा नसावा. अरे मित्र एकच असावा पण पाठी
पाठीमागे धोका देणारा नसावा. आणि असा जर मित्र, कारण का एक मित्र जर दुसऱ्या मित्राला धोका दिला, तुम्ही जर मैत्री करून मला जर सुहीन पोळे असाल तर मी पण तुमचा मित्र आहे, तुम्हाला एक दिवस फाळानं टाकल्याशिवाय राहणार नाही. मित्र कपटी मित्र न कीजिए. मित्र कसा असावा? सुदामा सारखा असावा. अरे माझा मित्र दारिद्र्य होतोय म्हणून सगळे पोळे सगळे चणे खाऊन टाकले. सगळे चणे खाऊन टाकले. आणि खाऊन टाकल्याच्या नंतर सुदामा देव दलिंद्र आहे. पुढं कीर्तनाला वेळ होईल. योग आला कधी. हे कसं आहे, माझा एक कथेचा नियम आहे. मला फक्त दररोज कथा द्यायच्या असतात. 1, 2, 3 कोणत्या कथा तुम्हाला ज्या आवडतील. तुमच्याकडून पैसे असं म्हणजे कंपोज घेतलो म्हणून असं म्हणू नका. 2 लाखाच्या खाली कथा करणार कुठे. आता लोह्यात कथा आहे, पुन्हा उदगीरला कथा आहे, पुन्हा कंधारला कथा आहे. 2.25 लाख रुपये. पण विषय असा आहे, तुम्ही जे विषय द्याल ते सांगणार मी. तुम्हाला जर माझी परीक्षा घ्यायची असेल, मी विद्वान असं अजिबात नाही. मी कधीच कीर्तनाचा अभ्यास करत नाही, कथा सांगायचा अभ्यास करत नाही. बसल्यावरच काय बुद्धी येते त्या देवाला माहित. मी एकदा जर एखादा विषय वाचून सोडलो, आयुष्यात पुन्हा कधीच वाचित नाही तो विषय. फिटतात. तुम्हाला जर परीक्षाच बघायची असेल, कीर्तनाला उभा केल्याच्या नंतर तुम्ही स्वतः अभंग लिहून द्या. तो चौचरणी राहू द्या किंवा 100 कडव्याचा राहू द्या. मला पाठ नसेल तर मी वाचून दाखवीन, पण तो अभंग सोडवीन. सरस्वती मातेची कृपा सगळ्यावर होत नाही. आणि याच्यासाठी निस्वार्थ प्रेम करावं लागतं तर हे फळ मिळतं. दादा आले कधीच होत नाही बरं काय. हे पहिली तारीख आहे. हे पहिलं मला भागवताचा बयाना दिले. महाराज कुठं तर जात आणि जातो जातच होत. हे सांगितले थोडं 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 असं म्हणजे करून करायला या. मला याचं नव्हतं का, मनात बसत नव्हतं का. मोठ्या गाडीवर फिरले माणसाला आता कंबर थोडा फिरा वाटत. महाराज रोड मध्ये खड्डा आहे का खड्ड्यात रोड आहे कळणार गेली. तिथून गाडीवर बसून यायला 2 तास, इथं बसायला 3 तास, आणि इथून परत जायला 2 तास. किती तास होल्या? 2 आणि 2 5, 4 झाले. 4 आणि 2 6 तास, म्हणजे अर्धा वेळ चालाय. गेल्या गेल्या काय आरती करणार तुळजामा. तरी पण प्रेमा खातर द्यावं लागतं मला. काय परिणाम आपल्या जवळ आहे, जवळ असल्यामुळं प्रेमा खातर यावं लागतं. बरं काय, मी दरवर्षी तुमच्या बाजूला इथे कीर्तनाला येतो. कीर्तनाला दरवर्षी येतो. आणि माझ्या आयुष्यात का हे एकच गाव राहिलंय. आणि तिकडे होत आहे. मी पैसे न बोलता जाणार म्हणून ते 2 गाव राहिले. ते कीर्तन नाही तर टोटल 12-15 हजार रुपये घेऊन 2 कीर्तनामध्ये तुमची कथा होते. कसं आहे, माझं एक हृदय खूप वेगळं बरं का. एकदा जाऊ द्या म्हणतो कधी कधी का एखाद्याचं प्रेम तोडू नये. माणसं जोडायला शिका, माणसं तोडायला शिकू. तुमचा दुश्मन असू द्या, त्या दुश्मनाला सुद्धा गोड बोला. अरे एक ना एक दिवस तुमचा दुश्मन सुद्धा तुमच्या कामावर माणसं कधी तोडायचं नाही. कोणी तुमच्याबद्दल झळत असेल, बिलकुल जळू द्या, मोकळं जळू द्या. तुम्हाला तुम्ही एकदा राम राम घाला, त्यांना 8 दिवस करत नसेल तर त्याला 10 राम राम घाला. त्यांना 11वा राम राम जर तुम्हाला केला नाही तर आयुष्यात तुम्हाला तोड दाखवणार नाही. फक्त माणसं जीवनात जोडायला शिका. देव ऑटोमॅटिक जोडतोय. बघ यांनी चणे खाऊन टाकले तर किती दरिद्री आली होती तुम्हाला माहित आहे. आपल्या तत्वे जवळ आल्यामुळं थोडंसं एक कृष्ण आणि सुदामाचं पात्र तेवढे आपण पाहायचं. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख कशाचे? त्याला म्हणतात गरिबी. त्याला म्हणतात गरिबी. बरेच माणसं लाजतात बरं काय. महाराज आमचं घर खापराचं आहे,
तुम्हाला कसं चहा प्यायला नेव असं वाटते. ऐका, घराची किंमत घरातल्या माणसावर ठरत असते, घरावर नाही. बाहेरचा मोकळा माणूस तुम्हाला भारत फिरला तरी भेटणार नाही. प्रत्येकामध्ये राहतो, कोणी असू द्या, चांगलं राहायचं चांगलं म्हणायचं, दुसरं आहे का? मेल्यावर दोनच गोष्टी संग येतात, एक तर बरा मेलाय म्हणतात, नाही तर बरा होता. दोनच गोष्टी बाकी काही येणार नाही. अष्टदरिद्रता प्राप्त झाली, अष्टदरिद्रता प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्याच्या नंतर सुदामाची पत्नी सुदामाला म्हणतो मधून थोडस रस्ता सोडा. सुदामाला म्हणतोय अहो एवढा मोठा तुमचा मित्र आहे, लवकर लवकर सरका. आणि तुम्ही मला आजपर्यंत सांगितलं नाही. कृष्णाला एवढ्या फक्त या गरिबीवर मात करण्यासाठी तुम्ही काहीतरी कष्ट करा, काहीतरी उपाय करा. भगवान तेव्हा सुदामा आपल्या पत्नीला म्हणतोय, तेव्हा सुदामा आपल्या पत्नीला म्हणतोय, दोन तीन पोरं इथे थांबा, दोघं तिघे इथे थांबा, रिकामे पोरं इथे थांबा. बघ सुदामा पत्नीला म्हणतोय, मी काही देवाला मागणार नाही, पण माझ्या मित्राची एकदा शेवटची भेट घेऊन यासाठी मी निघतोय. म्हणून दोघं इथं दोघं मागा. आता सुदामा येत आहे. सुदामा म्हणतोय, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, फिर बड़ी दूर
सुदामा निघालेले, पायामध्ये काटे भरलेले, पाय दुखत खूप दूर नगरी आहे आणि सुदामाला गाढ अशी झोप लागलेली. देवाला जाणलं, देवाने विचार करताना एवढा लांब माझा भक्त माझ्यासाठी माझा मित्र येऊ करू शकतोय. वाईट वाटतं देवाला आणि देव जातात. एका शेतकऱ्याच्या रूपामध्ये जाऊन त्याला उठवतात आणि उठवल्याच्या नंतर उठवल्याच्या नंतर तो आता भगवान कृष्णाच्या द्वारकेमध्ये आलेला आहे. गावामध्ये आलेला आणि गावामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला विचारतो त्याला विचारायला लागला सुदामा, अरे अरे बाबा कृष्ण कृष्ण कृष्णाचं घर कुठे, कृष्णाचं घर कुठे, घर कुठे आहे म्हणल्याच्या नंतर त्या लोकांनी सांगितलं कोण कृष्ण रे, छकडेवाला. अरे छकडेवाला कृष्ण नाहीये, तो राजा झालाय ना तो कृष्ण. मग ते हसायला लागले, ते दोघं हसतात. अरे काय हमारा कन्हैया और तू का, हमारा कन्हैया तो इतना बड़ा है, वो तो राजा बन गया है और वो तो भिखारी है. चले तो मागे जा. बघा गावातली लोक हसायला लागली आणि गावातले लोक हसायला लागल्याच्या नंतर हसायला लागल्याच्या नंतर तो डायरेक्ट द्वारपाळाकडे येतो. द्वारपाळाला म्हणतो, अरे बाबा मी माझ्या कृष्णाचा मित्र आहे, तो लहानपणचा मित्र आहे, त्याला मी कधी विसरणार नाहीये. तो माझा लहानपणचा मित्र आहे, मला त्याला भेटायचंय, तुम्ही एकदा जाऊन सांगा. मग तिथं अक्रूरजी भेटतात आणि अक्रूरजी भेटून सांगतात, अरे बाबा कोणीतरी मित्र आलाय म्हणे. अरे जावा त्याची पता सांगा म्हटल्याच्या नंतर एक द्वारपाळ जातो आणि कृष्णाला सांगतो, कृष्णाला सांगतो, अरे 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 कोई तो ब्राह्मण है और आपके दरबार में खड़ा है. कृष्णाने सांगितलं, अरे कोण आहे, अरे कोणीतरी ब्राह्मण आहे. मग कृष्ण म्हणतो, अरे ब्राह्मणाला जर आज्ञा द्यायची असेल त्याला कृष्णाचं दरबार म्हणायचं कसं, सांगा त्याचं नाव काय. त्याचं नाव विचारलं तर त्यांनी सांगितलं त्याचं नाव सुदामा आहे. Oh,
मासे काढतोय, सुंदर प्रकारे त्याची पूजा करतोय आणि पूजा केल्याच्या नंतर त्या कृष्णाच्या संपूर्ण पत्नी त्या पत्न्याने या सुदामाची थोडीशी थट्टा करतात. याचा भाग खूप मोठा आहे म्हणून आता कृष्णाच्या जेवढ्या का राधिका त्या सगळे जण विचारतात आणि सुदामाला म्हणतात, दादी खायला काय आणलंय का, आमच्या बहिणीने काही खायला दिलंय का, म्हणून त्या काळापासून मिळवून मिळवण्याची थट्टा त्यामुळे त्याने विचारल्याच्या नंतर माझ्या डोळा लपून ठेवत असतो आणि त्याच्यातले थोडेसे पोहे काढले आणि त्या सुदामाने आपल्या प्रेमाचे पोहे दिल्याच्या नंतर सर्वांना आनंद होतो आणि आनंदाच्या भरामध्ये सर्वजण खातात. वेळेच्या अभावी सर्व कीर्तन आहे. आता पुढं हरिपाठ सुद्धा होणार आहे. म्हणून आपण आता याच ठिकाणी त्याला पूर्ण विराम देऊ. जी कोणी कथा ठरवली असेल त्यांना तर पुण्य प्राप्त होते. पण मला तुम्हाला थोडंसं सांगा, कोण कोण ठरवलं असेल थोडंसं आमचे करायचं समजा याच्यामध्ये कोण कोण सहभागी हो. सर्वजण वा 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 हे होई बा बरोबर आहे. भंडारा कोण करायला याला किंमत नाही, वाढायला लागले कोण याला किंमत, बरोबर आहे ना. तर आपण सगळे मिळून केलेला कार्यक्रम, सर्वजण मिळून केलेला कार्यक्रम आहे. सर्वजण ऐकायला आलात. बोलत असताना एखादा शब्द जर माझ्या वाणीतून चुकून गेला असेल किंवा कोणाला लागला असेल तर तो माझ्या वाणीचा माझ्या वाचेचा दोष आहे. तो माझा मला परत द्यावा. जे योग्य वाटलं असेल ते आपण घेऊन घ्यावं आणि जे वाईट असेल ते माझं मला द्यावं. ईश्वराने अशी सद्बुद्धी तुम्हाला सतत देव. चांगल्या कार्यामध्ये सर्वांचं मन एकत्र येऊन असे चांगले कार्य सतत फुलासारखे फुलत राहो हीच माळोत्र्याच्या चरणी विनंती करतो. आणि बोलत असलेले दोन शब्द मी याच ठिकाणी थांबवतो. माऊलीचं एक भजन होईल आणि माऊलीचं भजन झाल्याच्या नंतर आरती होईल. कोणी आरती आणला असेल कोणी नसेल, जेवढे जोडपे असतील त्यांनी समोर यायचंय. आणि जर कोणाला आरती करायची इच्छा असेल असं वाटू नये बाबा मी आरती करताना राहिलो, जरी जोडपं नसेल तरी तुम्ही जर तुम्हाला आरती करायची असतील तर समोर असे एक रांगा करा. असे बघा रांगा, म्हणजे जेणेकरून आपल्या हातातली आरती दुसऱ्याला लागू नये याची काळजी घ्या, याची काळजी घ्या. नाहीतर काकडे ओळत असताना तुम्ही ते खूप घाई करता, ते घाई करण्यामध्ये जर कुणाला लागलं बरं काय याची ज्याचं त्यानं दक्षता घ्या. नाही तुम्हाला वाटलं ज्यांनी कोणी वाद्य आणले असेल त्यांनी सगळेजण वाद्य आणून इथं टाका आणि ज्यांना आरती करणार आहे समोर ते 2-3 वेजमान काय असतील 4-5 ते वेजमानाने आरती करतील.
किसी को मालूम नहीं ये देखे म्हणजे जीवनात येणाऱ्या प्रत्येका 7 दिवसामध्ये बोली का पूर्ण दिवस येईल पैसा नाही ध्यानला भरोसा मिले जिंदगी तो मिलेंगे दोबारा और मिलन तुम्हारा हमारा कौला सर्वांनी काय होतं थोडं समजलं जे आरतीचे यजमान आहेत जे आरतीचे यजमान आहेत त्याने समोर यायचं सर्व भावनांचे खूप धन्यवाद चांगल्या प्रकारे कथा ऐकून घेतली परत कथा संपल्याच्या नंतर आयर केले हे दोन्ही बायकाला साड्या बरं का